सर्वांना नमस्कार. तर आज आमच्याकडे आलेल्या होत्या संगीताताई, सुरेखाताई आणि मंजुताई. कारण त्यांना आज घ्यायच्या होत्या साड्या. जसं की मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, आमच्या भाच्यांचं लग्न ठरलेलं आहे फेब्रुवारीमध्ये. तर त्यामुळे आता त्यांची खरेदी वगैरे सर्व काही चालू आहे. तर नवरी नवरदेवाचा बस्ता वगैरे सर्व झालेला आहे आणि आता इथे घ्यायच्या होत्या तिघी बहिणींना साड्या आणि आम्हाला पण त्यांनी साड्या वगैरे घेऊन आलेल्या होत्या. आणि शुभ्राच्या पप्पांना ड्रेस घेण्यासाठी पैसे दिलेले होते. कारण आमचा पण आहेर त्यांना गेलेला आहे ऑलरेडी. तर त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी पण लगेच साड्या वगैरे घेऊन आल्या, म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून झालं पाहिजे. तर आहेराचं म्हणाल तर आम्ही सुरेखाताई, मंजुताई आणि माझे सासरे असं आम्ही 4 जणांनी मिळून नवरीसाठी छान मंगळसूत्र बनवलेलं आहे. तर त्यामुळे मग त्यांनी आमच्यासाठी लगेचच साड्या वगैरे आणून दिलेल्या होत्या. आमच्या घरामध्ये शुभ्राचे पप्पा आणि संगीताताई यांची खूप चेष्टा मस्करी चालू असते. तर शुभ्राचे पप्पा तेच म्हणत होते की मला तर 3 पीस पाहिजे होता आणि तू तर मला ड्रेससाठीच पैसे दिलेले होते. तर त्यावरूनच त्या दोघांची थोडी चेष्टा मस्करी चालू होती. तर तिघी बहिणींनी छान साड्या घेतलेल्या होत्या. 3-3 हजारापर्यंतच्या घेतलेल्या आहेत साड्या आणि त्या साड्या त्यांच्या पप्पांनी त्यांना घेऊन दिलेल्या आहेत. कारण या तिघी पण आता वरमाई आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांना गिफ्ट मिळालेलं आहे. तर त्यांना पण संगीताताईंनी कपडे वगैरे घेतलेले आहेत माझ्या सासऱ्यांना. त्यानंतर मग लगेचच संध्याकाळी जाण्यासाठी घरी निघालेल्या होत्या त्या, कारण बराच वेळ झालेला होता. तर तेच त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, पाया वगैरे पडली आणि मग जाता जाता विवान आणि शुभ्रा दोघं पण स्कूलला गेलेले होते. येताना त्यांना उशीर झालेला होता, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांना शॉपिंगला काही जाता आलेलं नव्हतं. तर मग दोघींनीही त्यांना खाऊसाठी पैसे दिलेले होते आणि मग जाता जाता निघाल्या होत्या. तर सुरेखाताईंची साडीची जी पिशवी आहे ती इथेच राहून गेलेली होती. तर पटकन त्यांना लक्षात आलं म्हणून बरं झालं, नाही तर परत त्यांना यावं लागलं असतं. तर लगेचच मग निघालेले होते. तर जाताना रामाची जी गाडी आहे ती नवीनच त्यांनी घेतलेली होती. तर शुभ्राच्या पप्पांनी तिची ट्रायल काही घेतलेली नव्हती. तर त्यांनी पण थोडीशी चालून बघितली आणि विवानलाही चक्कर दिलेला होता. त्यांना संगीताताईंचं तेच चाललेलं होतं की 1 तारखेपासून लग्नाचे सर्व फंक्शन जे विधी काही आहे ते सुरू होत आहेत, त्यामुळे 1 तारखेला सगळ्यांनी हजर राहायचं आहे. आणि इथे हे जे आहेत हे सर्व माझे भाचे आहेत, म्हणजे सुरेखाताईंचे दोन्ही मुलं. तर सागर जे आहे ते खूप कॉमेडी करतात, मुलांची खूप चेष्टा करतात. तर जातानाही त्यांची चेष्टा वगैरे चाललेली होती. तर ही अशी साडी त्यांनी मला आणलेली आहे. तर कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवाल. कारण मला तिचा कलर थोडासा आवडलेला नाही आहे, कारण माझा कलर थोडासा सावळा आहे. तर मला कसा दिसेल, टमाटा कलर आहे. तर त्यामुळे मला कमेंट करून नक्की कळवाल. तर मी थोडीशी अंगावर टाकून वगैरे बघितली. त्यानंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झालेली होती. विवानला आमच्या खायची होती बिर्याणी, कारण सॅटर्डे आणि संडे असला ना की त्याला नॉनव्हेज आवडतं. तर त्यामुळे त्याला बिर्याणी बनवून दिली आणि सोबत कोथिंबिरीच्या वड्या केलेल्या होत्या मी. तर हा असा साधा सिंपल अगदी शॉर्टकट मारलेला होता मी आज स्वयंपाकाला. भाजी वगैरे काही बनवलेली नव्हती, फक्त बिर्याणी बनवलेली होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला बाय.